वामनरूपी मनोवादाने जरी कप्ताला याचा घात केला असला तरी तुमच्या आमच्या साऱ्यांच्या विचारातून एक सक्षम आणि सशक्त असा राजा पुनश्च ह्या भारतभूमीत जन्म घ्यायला हवा. आणि म्हणतात पिढापिढाटो बळीराजाचं राज्य हो सांग मला राजे हो चिर चिर रणजी राजे हो चिर चिर रणजी तुमचा आमचा सगळ्यांचा लाडका राजा छत्रपती शिवाजी महाराज. शिवजयंती पुढे केली हा जरी वेगळा मुद्दा असला तरी रायगडावर जाऊन सगळ्या अगोदर शिवसैनिकांनी पुढे शोधून काढली याचा संशोधन होणं गरजेचं आहे. 18व्या शतकात एक तरुण बाण युवक आपल्या काही सहकाऱ्यांसह रायगडावर येतो. झुडपात लपलेली शिवसमाधी शोधून काढतो. समाधीवर दुधाचा रक्ताभिषेक घालण्यात येतो आणि त्याच ठिकाणी शिवरायांचा पहिला गौर आणि जन्म घेतो. नमो नमो जिजाऊ नंदना छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे तरी नक्की काय होते. अफजलखानाचा घेरला वध म्हणजे फक्त छत्रपती शिवाजी महाराज. आग्र्याहून केलेली सुटका म्हणजे फक्त शिवाजी महाराज. शाहिस्तेखानाची केलेली फजिती म्हणजेच फक्त शिवाजी महाराज की या पलीकडे सुद्धा शिवाजी महाराज. माझ्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देटालाही कुणी विचारल्याशिवाय हात लावू नये ही सक्त ताकीद आपल्या सरदाराला देणारा राजा म्हणजे शिवाजी महाराज. पाणवट्यावरचं पाणी सुद्धा प्रमाणापेक्षा जास्त पिऊ नये. माझ्या शेतकऱ्यांकडून घेण्यात येणारी पेंडी सुद्धा पैसे दिल्याशिवाय घेऊ नये ही ताकीद देणारा राजा म्हणजे शिवाजी महाराज. मंडळी शिवाजी महाराजांच्या अगोदर सुद्धा अनेक राजे या महाराष्ट्रात जन्माला आले. शिवाजी महाराजांनंतर सुद्धा अनेक राजांनी या महाराष्ट्रात जन्म घेतला. परंतु शिवाजी राजांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही राजाचा जन्म हा गुडघे रोगाशिवाय झाला नाही हे सगळ्यात विशेष आहे. आणि याच्यावर चिंतन करताना महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात हातामध्ये घेऊन तलवार सनातनी
आपल्या अभंगातून कीर्तनातून आणि प्रवचनातून लोकांना समजावून सांगणार आहे आणि प्रपंच सांभाळून परमार्थ साधावा असे उभ्या जगताला ओरडून सांगणार आहे. तुमचे आमचे आणि बहुजनांचे खरे गुरु जगद्गुरु तुकोबार आहे. मंडळी, बहुजनांची ही सगळी महामानव ज्यांनी कधीही जातीपातीच्या पलीकडे जाऊन समतेचा मार्ग जगाला समजावून सांगितला आणि म्हणूनच आजच्या ह्या मंगलमय दिवशी ह्या सबंध चांगल्या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यापूर्वी याच महामानवांच्या चरणी लीन होऊन नतमस्तक होऊया आणि म्हणूया, पुन्हा जन्म घ्यावा तुम्ही धरणी, संकल्पना लेखन युवराज संतोष, माधव कांबळे, सुनील गावडे, दिग्दर्शक सुभाष कोटा. सादर करत आहोत आम्ही कुंड्याची पाखरं. शेजारी वाटेची लेखलेखाच्या पाटीची लागता टरुता तो भोपळीता भोपळीता पायला आला सूर्य नारायण जाग झालं गावठाण जाग झालं गावठाण 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 आला सूर्य नारायण जाग झालं गावठाण
पाहायचं आम्हाला बळीराजाचं राज्य अवतरताना, पाहायचं आम्हाला बळीराजाचं राज्य अवतरताना, बघायचं आम्हाला शिवरायांचा स्वराज्य नांदताना. करायचा आहे संकल्प नव्या विचार मंथनाचा, करायचा आहे संकल्प नव्या विचार मंथनाचा, जगाला घडवण्या अगोदर स्वतःला घडवण्याचा. शिवरायांच्या शौर्याचं तेज आणि बाबासाहेबांची लेखणी हातात घेऊन नवी क्रांती करण्यासाठी सिद्ध झालेल्या सर्व प्रबोधनवादी कुटुंबांना आम्हा कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, संलग्न कुणबी युवा मुंबई, कुणबी कला मंचाचा मानाचा, अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा जय कुणबी. आहे कोणीतरी जागे आहेत, थोडीशी संध्याकाळ झालेली आहे, चेहऱ्यावर ऊन आहे, म्हणून एका दुसऱ्याचा आवाज आला. मंडळी, 100 वर्षानंतर तुमच्या आमच्या आयुष्यात हा सोनेरी दिवस उजाडलाय आणि आवाज फक्त 2-3 माणसांचा. काय मान अगना मंडळी, सगळे कुणबी जागे आहेत का? नक्की? अरे मला फक्त पुढच्याच लोकांचा आवाज, मागच्या लोकांचा आवाज. मग कुणब्यांचा आवाज कसा असायला हवा? अरे सगळ्या मुलींना तरी कळू दे बाबा, इथे कुणब्यांचा मोठा कार्यक्रम आहे. आता आपण सगळे मिळून एक कुणब्यांचा एल्गार देणार, चालेल का? नक्की? चला, मी एकटा आणि तुम्ही सगळे, चालेल ना? चला, जय कुणबी. बऱ्यापैकी सुरुवात झाली आहे, पण तरी अशी सुरुवात व्हायला पाहिजे की माळी गुरुजींना सुद्धा हवा वाटेल माझा कुणबी जागा झाला म्हणून. चला, जय कुणबी. हा हा, जय कुणबी. हर 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 हर. आहे की नाही? कुणब्यांची सुद्धा जादू आहे. फक्त एकच, जो जो आपल्याला नडेल त्याला मात्र आम्ही सोडणार नाही. हा राणी घे. राजा, मी का म्हणते, इथे किती उकडते ना. म्हणजे फक्त पुस्तकातून वाचलं होता. काय कोकणात उकडत नाही असं? अरे तसं नव्हे रे, मी वाचलं होतं की कोकणात म्हणे नारळी पोपळीच्या बागा असतात, आंब्यांच्या बागा असतात, पण इथे तर आपल्याकडे आपलं काहीच नाही. अगं हेच तर आमच्या कोकणाची गंमत आहे. म्हणजे अगं राणी, त्या दिवशी उन्हातून फिरता फिरता तुला तहान लागली, त्यासाठी तू खास मुंबईची सुनबाई गावाला आले, म्हणून त्या काकाने आपल्याला शहाळा दिलं. ती नाळी कोपीची बाग कोकणाची ती ब्राह्मणवाडीतल्या जोशी काकांची. अगदी बरोबर. तुला काल अगदी उन्हातून फिरता फिरता हापूसचे आंबे खायची लहर आली. ती आमराई कुणाची? तीही त्या ब्राह्मणवाडीतल्या निमकर काकांची. मग हीच तर आमची गंमत आहे. म्हणजे अगं राणी, आमराई त्यांची खप्पन, नारळी पोपळीच्या बागा त्यांच्या, शिकतो मात्र आम्ही. बरं, असं सगळं करत असताना एकाच दुसरी अशी नारळी पोपळीची बाग आपली असावी असं काही आमच्या लोकांना वाटत नाही. अगं कुल कायद्यानुसार जमिनी आमच्या नावावर व्हायला हवाय, त्या शब्द अजून झालेल्या नाही. पण आता सारा बदललाय. हा आता आपलंच बघ ना, आपण पण नाही का आपली जमीन आपल्या नावावर करण्यासाठी किती धडपड करतोय. अगं तीच तर गंमत आहे. अगं राणी, आमच्या लोकांना अजून आमचे जीवन मरणाचे प्रश्न कोणते याचं गमत कळलेलं नाही. आम्ही जमीन नावावर करण्यासाठी जातो, त्याची मीटिंग घेतो, पण कधी माहितीये, गणपतीला गावाला गेल्यानंतर गौरी विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा मुंबईत यायचं असेल ना, त्या दिवशी सकाळी. पण तू काही म्हणा, इथली माणसं मात्र ना अतिशय गोड आहेत. त्यांच्या प्रेमाची किंमत ना कशालाही येणार नाही. अगं राणी, म्हणून तर माझ्या कोकणातल्या माणसाला फणसातल्या गऱ्याची उपमा दिली आहे. अगदी खरं. वरून तो किती रानदाट वृक्ष वाढत असला तरी आतून मात्र मधा होता गोड आहे. बरं राणी, अगं मे महिन्यातली सुट्टी संपून आपण मुंबईत त्याला म्हणतो खरं, पण त्यावेळेस खऱ्या अर्थानं सुरुवात होते आमच्या शेतकरी बांधवांच्या कामास. म्हणजे पेरणी का? बघ ना, अंगाची लाही लाही करणारा मे महिना संपत आलेला असतो.
आकाशात काळे ढग जमा झालेले असतात. केरळ होऊन कधी म्हणून राजा कोकणात येईल असं वाटत असतं आणि मृग नक्षत्राच्या मार्गावर हाच माझा शेतकरी राजा सज्ज होतो काळ्या आईच्या कुशीत धान्याची पेरणी करायला. ऐक ना, मलाही बघायची हा पेरणी. कुलवाडी आहेस ना? हो. मग कुलवाडी पेरणी बघत नाही वेडाबाई, कुलवाडी पेरणी करतात, बरोबर नाही? हो, चल मलाही दाखव ना पेरणी कशी करायची. नक्की. हो. चला तर मंडळी जाऊया शेतात.
आली आली अरे जीवाचा मैदान डोळ्यानं डोळ्या शेताला घेऊन चालले हे जीवाचा मैदान डोळ्यानं डोळ्या शेताला घेऊन चालले हे जीवाचा मैदान डोळ्यानं डोळ्या शेताला घेऊन चालले हे जीवाचा मैदान डोळ्यानं डोळ्या शेताला घेऊन चालले शेतकरी सरजहा नाचर अरे शेतकरी दादा नाच रे अरे नाच गड्या सोन्याचा दिस आज हाय रे आज हाय रे आज हाय रे राणी हा राजा काय बघ काय रे किती अप्रतिम भेट दिलीस तू मला खरं सांगू ती सांजवेळ ती पेरडी सारं इतकं अप्रतिम होतं ना जणू काही मी एखाद्या चित्रपटाचं दृश्य बघते की काय असंच मला काहीसं वाटत होतं राणी अगं हीच तर खरी आमच्या कुणब्यांची ताकद आहे ए ऐक ना मला ना हे सगळं बघताना एक वेळ असंही वाटलं की काय वाटत होतं माझ्या राणीला की ना आपलंही ना असंच एखादं शेत असावं त्यात तू धान्य पेरणी करावीस आणि मी ती कुदळानं जमिनीत मिसळावी अरे वा काय मग महिन्यांची काही सुट्टी टाकावी का हो हे मला चालेल हा काय म्हणते आपण दोघं आहे ना सकाळी शेतात जाऊ पहिलं तू लवकर जा मग मी मागाहून कांदा भाकर घेऊन येईन अरे वा दोघांनी ना शेतात भरपूर काम करायचं आणि मग रात्री थकून बागून मी हळूच तुझ्या खुशी झोपी जाईल हे मात्र चालेल मला आणि मग मला सकाळी जाग येईल ना ती नारदाच्या गोड अशा वाणीनं अगं राणी नारदाच्या संगीत सुराने तुला दिवसांची सुरुवात करायची असेल ना तर तुला कुंब्यांच्या नाही तर त्या बोल घेवड्यांच्या जातीत जन्म घ्यावा लागेल बोल घेवड्यांच्या आता हे नवीन बोल घेवडे कोण तुझं म्हणणं ना मला
कधी कधी काहीच कळत नाही. अगं राणी, माझं बोलणं प्रत्येक वेळेस माझ्या समाज बांधवांना कळलं असतं तर आमचा समाज एवढा मागे राहिला असता का? तो कधीच पुढे निघून गेला असता. हे बघ, कोळशाच्या खाणीतच चमचमणारे हिरे सापडतात. फक्त गरज असते ती आपण त्यांना पैलू पाडण्याची. अरे वा, आजकाल माझी राणी सुद्धा छान छान बोलू लागली आहे. थांब, चल तुला मी ऐकवतेस आता. काय बोलू? हे कुणब्यांच्या वस्तीतील तुकोबरायांची अभंगवाणी. काय सांगते? हो नक्की? चल ऐकवते तुला. बघूया तर खरं काय तुकोबरायांची अभंगवाणी माझी राणी मला आणि तुम्हाला ऐकवते ते.
सुरुवात मात्र चांगली झालेली आहे, अगदी चांगला सूर सुद्धा लागलेला आहे. म्हणजे नेहमीच आमच्याकडे, नेहमीच कुणब्यांकडे हे फक्त जागरी करू शकतात, हे फक्त नमनच करू शकतात असं हिणवणाऱ्या लोकांसाठी हे भक्तिगीत करण्याचा आमचा प्रयत्न होता. एकदा जोरदार टाळ्या वाजवा पाहिजे या सगळ्यांसाठी. आम्ही सुद्धा शास्त्रीय संगीत गाऊ शकतो त्यासाठी केलेला हा प्रयत्न होता. हा आणि बोल. जून जुलै मध्ये
जशी शेतकऱ्यांची शेतीची कामे करण्याची घाई असते की नाही, अगदी तशीच घाई असते हा संत मंडळींची. काय सांगते? तुला माहित आहे आपल्या महाराष्ट्राला संतवाणींचा फार मोठा वारसा लाभला आहे. अरे भले भले म्हणणारे संत आपल्या महाराष्ट्रात होऊन गेले. काय सांगते? हो मग निवृत्तीनाथ, सोपानदेव, ज्ञानदेव, मुक्ताबाई, जनाबाई, अरे अशी किती नावं घेऊ. आणि तुला असं वाटत नाही या भक्तांच्या मांदियातलं एक अत्यंत महत्वाचं नाव तू विसरलीस? नाही हा, ते नाव विसरणं मी तर कधीही शक्य नाही. अरे ज्या वस्तूला भक्तिरसानं स्पर्श केलाय अशी कोणतीही वस्तू किंवा व्यक्ती त्या संताला विसरणं तर कधीही शक्य नाही. अरे ते संत म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. अगदी बरोबर. हे तुला माहित आहे आपल्या तुकोबारायांची महती एवढी श्रेष्ठ होती की प्रत्यक्ष स्वर्गातून पुष्पक विमान या भूलोकी आलं होतं आणि त्यात आपले तुकोबाराय बसून सदैव वैकुंठ गमनासाठी निघून गेले. आणि हे तुला कोणी सांगितलं? अरे रामेश्वर भट्टाने नाही का सांगितले, तुकिता तुलकेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. आणि आम्ही सगळ्यांनी त्यावर विश्वास ठेवला. बरोबर की नाही? काय हे? अगं राणी, पिढ्यानपिढ्या तुमच्या आमच्यातल्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन लेखनीची अस्तित्व आणि शस्त्र हातात असलेल्या लोकांनी तुमच्या आमच्यावर बिंबवलेली ही गोष्ट आहे. या माणसं सत्य तुला ठाऊक आहे? सत्य? आता सत्य याच्यापेक्षा काही वेगळं आहे? असू शकतं ना, का नाही असू शकत? मग काय आहे सत्य ते आम्हाला? तुकोबाराय सदाय हे वैकुंठ गमनास गेले ही वारकऱ्यांनी बिंबवलेली गोष्ट जरी वेगळी असली तर याच मातीतल्या चिकित्सकांनी संशोधकांनी मात्र तुकोबाच्या या वैकुंठ गमनावर वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले. काय ते म्हणतात, तुकोबाराय ज्या इंग्लंडच्या तीरावर बसले तिथे काही मगरी आले आणि त्यांनी तुकोबारायांना अंकित केलं. काही लोक म्हणतात तुकोबारायांनी मुंबईची भटाच्या जाचाला कंटाळून त्यामध्ये इंग्लंडमध्ये स्वतःहून आत्मपरीक्षण केलं. काही लोक म्हणतात तुकोबाचा योगाभ्यास इतका दांडगा होता की त्याच्याबरोबर तुकोबारायांनी स्वतःच वजन पक्षासारखं हलकं केलं आणि तुकोबाराय उडत उडत वैकुंठ गमनास निघून गेले. पण इथेच आमचे काही चिकित्सक मित्र म्हणतात तर तुकोबाराय सदैव वैकुंठ गमनास निघून जायचं होतं. ही अत्यंत महत्वाची गोष्ट तुकोबाराय आपल्या वारकऱ्यांना का आपण सांगत नाही? तुकोबाराय वैकुंठ गमनासाठी एकादशीचा दिवस का बरं निवडत नाही? आणि वैकुंठ गमनानंतर 4 दिवसांनी तुकोबांच्या टाळ विडा मात्र इंग्लंडच्या तीरावर कशा सापडतात? 4 दिवसांनी तुकोबांची पत्र तुकोबांच्या घरी कशी येतात? आणि जर तुकोबाराय वैकुंठ गमनात जाणे ही गोष्ट जर चांगली असेल तर तुकोबांच्या वैकुंठ गमनानंतर तुकोबांची बायको आवली आपल्या मुलाबरांना घेऊन कायमची तिच्या माहेरी का बरं स्थिरावते? हा सगळा परिक्रमेचा भाग पाहिला तर एकच गोष्ट डोळ्यासमोर येते, नाही वैकुंठासी गेला तुका मारून टाकला. नाही वैकुंठासी गेला तुका मारून टाकला. डाव्या हाताचा कलंक उजव्या हाताने झाकला. नाही वैकुंठासी गेला तुका मारून टाकला. डाव्या हाताचा कलंक उजव्या हाताने झाकला. ऐसे बोलिले बयान आले नेण्याची विमान त्यात बैसून या तुका म्हणे गेला हो गुमान. गीतेवरी मंत्र भाष्य तुका विधी ग्रंथ गाता त्यांना भर कला तेव्हा वेदाभिमानांचा वर्ण व्यवस्था तयाने सारी येईल धोक्यात. वेदा विरोधाचं ज्ञान कैसे भरले तुझ्यात. रामेश्वर भटा सांगे सांगे मंबाची चुगली. रामेश्वर भटा सांगे सांगे मंबाची चुगली. मन कर्मठांची मन तुका रोषाला फुकली. रामेश्वर मंबाचे मारी गेले तुकोबास आणि सांगितले जगास तुका गेला वैकुंठास. तुका गेला वैकुंठास. तुका गेला वैकुंठास. राजा काय बोलतोयस तू हे? आणि सत्य हे नेहमीच असं असतं आणि म्हणून ते पचवायला कठीण असतं. आणि वारकरी म्हणजे फक्त गळ्यात तुळशीच्या माळा घालून जपमाळ करत बसणार नाही. वारकरी म्हणजे वर्षातून 2दा पंढरपुरात जाणंही नाही. वारकरी म्हणजे आपल्या अभंगातून कीर्तनातून प्रवचनातून समाजात चाललेल्या अनिष्ट रूढी परंपरा यावर भरकटपणे भाष्य करणं, जे काम आयुष्यभर आपल्या तुकोबाने केलं. आणि म्हणणार जेव्हा पंढरपूरच्या दिशेनं वारा निघून जातात तेव्हा ह्या तुकोबांच्या नावानं सारा आसमंत आनंद जातो.
माझ्या राणीला बघायचंय का? पंढरपूरची दिल्ली हो बघायची आहे का? हो मंडळी, तुम्ही जरा विचार करत बसता असाल ना, हरकत नाही. चला तर मग जाऊया मस्तपैकी पंढरपूरच्या या दिल्लीत.
एकदा जोरदार टाळ्या होत्या. हा राणी राजा हा ऐक ना हा ऐक ना रे. बोल ना ग. मी का म्हणते माझी मैत्रीण आहे ना मध्ये काय फिरायला जाणार. आवाज करू शकता तुम्ही. चल ना आपण ही जाऊया ना आपण दोघं आणि मला बोलूया त्यात काय एवढं? खरंच हा ए मग आपण 1 ऑक्टोबर पासून जाऊया पुढे 1 ऑक्टोबर पासून पुढे आठवडाभर. बघ 2 ऑक्टोबर पासून पुढे कितीही दिवस गेले आपण तयार आहोत. 1 ऑक्टोबरचा माझा मात्र कार्यक्रम निश्चित झालेला आहे. त्या दिवशी माझं जमणार नाही. काय म्हणतोस प्लॅन तुझा फिक्स आहे. हो मला तरी कळू दे तुझा काय आहे प्लॅन तो. बघ साधी गोष्ट आहे. 1 ऑक्टोबरला मी मात्र माझ्या परळच्या कुंडली ज्ञातीगृहात असणार. संध्याकाळचा आमचा कार्यक्रम ते सेलिब्रेट करणार. तिथून आपण हवं तर जीवू बाहेर म्हणे आणि नंतर मात्र आपण फिरायला जाऊ. एक काही काय हे बघ तू आणि तुझा समाज ते तुम्ही काय ते बघा. मला आणि मला काही मध्ये ओढू नकोस. राणी अगं 1 ऑक्टोबर ही तुमची आमचे आणि संबंध कुणबी बांधवांच्या कुणबी समाजवादी संघ मुंबईच्या संघटनेचा वर्धापन दिन. राणी त्या दिवशी मात्र मी कुठेही येणार नाही. आपण संध्याकाळी तिथे जाणार. राणी तुला सांगतो कुणबी गृहाची आमची ही परळची ज्ञातीगृह नाही ती अक्षरशः कुणब्याची फॅक्टरी आहे. आवाज येईल फक्त. विचारांचा अमोल न ठेवा आम्हाला तिथून खरा मिळतो. बरं मग राणी 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 तुला एक महत्वाची गोष्ट सांगतो. जेव्हा कधी परळच्या ह्या आमच्या इमारतीत जाशील तेव्हा तेव्हा आवर्जून आपल्या पायातल्या चपळा काढून त्या मातीचा स्पर्श तुझ्या तळवाना करावा दे. आयुष्यात कधीही चुका करण्याची वेळ तुझ्यावर येणार नाही एवढे मात्र संस्कार आम्हाला तिथून मिळतात. बरं मग तू एवढं सगळं मला सांगतोय तर मग मलाही कळू दे ना आपल्या समाजमुक्ती संघाची काय आहे गोष्ट ती. नक्की हो काय सांगतेस? हो अगं राणी बघ स्वातंत्र्यापूर्वीचा काळ ब्रिटिशांची ही एका बाजूला हुकुमशाही. एका बाजूला ब्रिटिशांची हुकुमशाही तर दुसऱ्या बाजूला सवर्ण म्हणणारा समाजाचा अर्थातच भट ब्राह्मण आणि खोतांच्या हातातला माझा कुणबी समाज अक्षरशः बावला झाला होता. अगं कुणाचाच कुणाला पायपोच नव्हता. एका बाजूला खोतांची जुलुमशाही तर दुसऱ्या बाजूला अंधश्रद्धेच्या विळख्यात घडवलेला माझा हा समाज. त्याला मात्र कसलंच कुणाचंच पडलं नव्हतं. आमच्या कुणबी अभ्यासकांच्या मतानुसार ह्याच कालावधीत म्हणजे जवळपास 1917 ते 18च्या कालावधीत एका विशिष्ट समाजाला तत्कालीन ब्रिटिश सरकारनं शैक्षणिक सवलती दिल्या होत्या आणि जर त्यांना मिळतात तर माझ्या समाजाला सुद्धा मिळाल्या पाहिजे हा हट्ट घेऊन एक तरुण ह्याच मुंबई परिसरात स्वतःचं अस्तित्व निर्माण करत होता. आपल्या मोजक्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन कुणबी समाजाची मोठ बांधू पाहत होता. आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून तुमचा आमचा सगळ्यांचा श्रद्धास्थान प्रेरणास्थान कुणब्यांचा बुलंद आवाज अर्थातच पुण्याची विठ्ठल माळी अर्थात तुमचे आमचे लाडके माळी गुरुजी. गुरुजी या विषयावर आपल्याला काहीतरी करायला हवं. हो गुरुजी. कांबे साहेब आपल्याला या आपल्या समाजासाठी काहीतरी करावं लागेल. कोणी एखादा दलदलीत इंद्राचा ऐरावत अडकून पडावा तसा हा आपला समाज या सवर्ण खोत आणि या बुवा बाबांच्या जाळ्यात पोतं अडकून पडला. गुरुजी ओ गेले कित्येक महिने मी हीच गोष्ट तुम्हाला सांगतो पण तुम्ही मनावरच घेत नाही. कांबे साहेब आतापर्यंत आपण कमी लोकांना भेटलो का? हो पण कोणी म्हणावं तसं सहकार्य करायला तयार नाही. हो ही आपली माणसं म्हणजे ना गुरांना चिकटलेल्या गोचिडासारखी चेंगटसले. त्यांना कोणत्याही गोष्टीची काही पडलेली नाही. ठेविले अनंती तैसेची राहावी अगदी या वृत्तीप्रमाणे वागतात. गुरुजी मी अजूनही तुम्हाला हे सांगतोय. सांगा पवार साहेब जे काही सांगायचे ते अगदी स्पष्टपणे सांगा. गुरुजी नमन नाच कीर्तन प्रवचन यातून आपण लोकांसमोर परिस्थितीवर बोलतो पण त्यांना पर्याय कुठं देत आहोत. तुम्ही असं करू नका ही गोष्ट वाईट आहे
या बोलणं सोपं, हे जुलूम करतात. पण त्यातून बाहेर येण्यासाठी त्यांनी काय करायला हवं आणि कोणाच्या बाजूने ठामपणे उभं राहायला हवं हे नको का सांगायला गुरुजी? पवार, तांबे, आपण लोकांना पर्याय द्यायला हवा. पण हो, नुसता पर्याय नाही तर एक सक्षम पर्याय. गुरुजी, म्हणजे नक्की करायचं काय? बाहेर अनेक संघटना आहेत, त्यांच्यात सामील व्हायचं की काय करायचं? संघटन. संघटन? हो, संघटन. आपल्या समाजाचं संघटन, आपल्या कुणब्यांचं संघटन, आपल्या जातीवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपल्या जातीचं संघटन. अहो गुरुजी, आम्ही तुम्हाला कधीपासून हेच तर सांगतोय, पण लोक वाढतील ह्याचाच विचार करत बसला. चला, आपणच आपला प्रवास मोठा करू. गुरुजी, अहो तुम्हीच सांगतात आपली कुणब्यांची जात. शेत हिरवगार दिसण्यासाठी काही गाड्यांना स्वतःहून जमिनीत काढून घ्यावं लागतं. अहो मग तुमच्यासारखी धुरंधर व्यक्ती आमच्यासोबत असताना या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सुद्धा स्वतःला जमिनीत काढून घ्यायला तयार आहे. काय मंडळी? अगदी बरोबर. ठरलं तर मग माझ्या सहकार्यानो, मित्रांनो, सोबत्यानो, आपल्या जातीवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण आपल्या जातीचं संघटन करू. आपला इतिहास आपल्याला काय सांगतो? अष्टमीच्या दिवशी पित्याचा झालेल्या मृत्यूच्या पश्चात बलिपुत्र बाणासुराने दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजन करत वामनाविरुद्ध विनाशाचं रणशिंग फुंकलं. आपणही आपल्या जातीवर होणाऱ्या विनाशकारी वृत्तीला नामशेष करण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी वैचारिकतेचं शस्त्र घेऊन नव्या क्रांतीत सज्ज होऊया. आलो आणि बघता बघता समाज संघटनेला जोर आला. नवाबाग रोडवरील माळी गुरुजींच्या घरी एखाद्या सणासारखं उत्साहाचं वातावरण तयार झालं. घरासमोर गुड्या करून उभी रांग झाली, रांगोळ्या काढल्या जाऊ लागल्या आणि दसऱ्याच्या दिवशी माळी गुरुजी आणि त्यांचे सहकारी कुणबी समाज उन्नती संघाची दणक्यात शपथ घेऊ लागले. एखाद्या अद्वितीय योद्धाप्रमाणे. आज दिनांक 1 ऑक्टोबर 1920, आजचा दिन जरी दसऱ्याचा असला तरी आम्हाला सगळ्यांसाठी मात्र तो शस्त्रपूजनेचा दिन म्हणून जास्त जवळचा वाटतो आहे. आजपासून आम्ही सगळेजण विचारांचे शस्त्र हाती घेत ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील समस्त कुणबी बांधवांच्या उत्कर्षासाठी आणि भविष्यकालीन उद्धारासाठी विरोधी गंभीर समाज उन्नती संघ मुंबई या सामाजिक संस्थेची निर्मिती करत आहोत. आजपासून आम्ही आमच्यातील वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवत कोणतीही स्वार्थी भावना मनात न ठेवता तन, मन, धन अर्पून संस्थेच्या सर्वांगीण वाढीसाठी स्वतःला संस्थेच्या समर्पित करत आहोत. जय कुणबी, जय कुणबी, जय कुणबी. आणि माळी गुरुजींच्या नेतृत्वाखाली कुणबी समाज उन्नती संघाची दौडघोड सुरू झाली. मुंबई सेंट्रल, ऑगस्ट क्रांती मैदान, आझाद मैदान, गिरगाव चौपाटी सारख्या ठिकाणी माळी गुरुजींची ही सेना कुणबी समाज उन्नती संघाचा प्रचार प्रसार करू लागले. बघता बघता 2 वर्ष सरू लागली. कुणब्यांच्या व्यथा जाणून घेऊ लागल्या. आर्थिक विवंचनेत पडलेला समाज पाहून एक नवीन संकल्पना उदयास आली. तांबे साहेब, आपल्याला या समाजात जनजागृती करायची असेल तर घरात बसून चालणार नाही. त्यासाठी आपल्याला घराबाहेरच पडावं लागेल व आपला हा समाज शारीरिक काम अतिशय नेटाने आणि प्रामाणिकपणे करू शकतो. पण या आपल्या समाजामध्ये दूरदृष्टीचा प्रचंड अभाव आहे. गुरुजी, अगोदरच आपला समाज अशिक्षित, त्यामुळे त्याला भविष्याची कोणतीच जाणीव नाही. आता हेच पाहणार,
आपल्या कोकणातील प्रत्येक घरातील एखादा पुरुष तरी हा मुंबईत कामाला, बरेच जण प्लंबिंग किंवा पेंटिंगची कामं करतात, एका दुसरा चुकून माकून हा गिरणीत कामाला. संध्याकाळी कामावर सुटल्यानंतर ही मंडळी दाटीवाटीने गाव मंडळाच्या धाबाईदाच्या रूममध्ये एखाद्या खुराड्याच्या कोंबड्यांसारखं जीवन जगतात. शिक्षणाचा अभाव असल्याने बरेच जण घरकाम करतात आणि तिथेच एखाद्या छोट्या जिन्याखाली आपला छोटाखानी संसार साधतात. रघुनाथराव, हो, त्या व्यवहार्याचं गणित कळत नसल्यामुळे इकडे सावकार यांची प्रचंड पिळवणूक करतात आणि गावच्या ठिकाणी ते पावली फंडवाले यांचं जगणं मुश्किल करून टाकतात. अहो गुरुजी, हे गावचे हरामी फंडवाले व्याजाचे पैसे परत नाही केले तर गोठ्यात बांधलेली गाई वासरे पळवून नेतात. अहो, एका फंडवाल्यानंतर म्हणे घराचे वासे काय फळ्या सुद्धा काढून नेल्याचं ऐकलंय मी सुद्धा ऐकलंय. मन सुन्न करून टाकणाऱ्या गोष्टी आहेत त्या गोष्टींना आपण सामोरं कसं जायचं? या आपल्या समाजाला या दलदलीतून बाहेर कसं काढायचं? अहो गुरुजी, आपली लोक पण डॅमिस आहेत हो. ह्यांना पैशाचा हिशोब कसा ठेवावा, दोन पैसे गाठीला कसे असावे हे सुद्धा कळत नाही. अहो सोलकर, अहो आम्ही आडाणी माणसं गावी जाताना पण 5-5 किलो कांदे बटाटे घेऊन जाणार. हिशोब कधी आमच्या पिढीनं केला नाही. भविष्याचा विचार काय कपाळ करणार आहे? गुरुजी, दोष इथल्या समाज बांधवांचा नाही तर प्रस्थापित व्यवस्थेचा आहे. ही व्यवस्था इथल्या कुणब्यालाच नाही तर बहुजन समाजाला जुलुमगरीच्या दलदलीतून बाहेर काढू इच्छित नाही, कारण त्याचा अस्तित्व टिकणार नाही. पण पवार साहेब, त्यात माझ्या ह्या कुणबी बांधवांचा हकणा बळी जातो त्याचं काय? हो, त्यांचंही आयुष्य आहे, हो त्यांचीही मुलं बाळं आहेत, हो त्यांचाही कुटुंब कबिला आहेच की. मग त्यांनी कसं जगायचं? गुरुजी, आपण ही पै जमा करूया, ह्या पावली फंड सरकार तयार करूया आणि ह्या लोकांसारख्यांना आपण व्याजाने पैसा देऊया. कसं? हो, आणि एखाद्याने व्याजाचे पैसे दिले नाही की त्याच्या घरी जाऊन असे नसेल तर उचलून आणूया. बरोबर ना? अगदी बरोबर. हो, बरोबर काय बरोबर? हो सोलकर, अशाने समाजिक साधलं जाणार नाही तर लोकांचा आपल्यावरचा विश्वास उडेल. हो, हा संघटनेचा डोलारा उभा राहण्याऐवजी कोलमडून पडेल. गुरुजी, हरकत नसेल तरी बोलू का? हो पवार साहेब, त्यात परवानगी कसली मागताय? बोला, तुम्हाला जे काही बोलायचं ते बोला. गुरुजी, आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी घडत असतात, पण त्याचा बारकाईने विचार केला तर आपल्याला आपले प्रश्न सुटते. काही वर्षापूर्वी आपल्या समाजाला सावकारांच्या जुलूम जबरदस्तीतून बाहेर काढण्यासाठी कारवारचे राव बद्रू आणि शामराव विठ्ठल कैकिनी या दोन मित्रांनी मिळून शामराव विठ्ठल कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची निर्मिती केली. ही संकल्पना जर आपल्या विचारात आणून आणि आपल्या समाजाचं हित डोळ्यासमोर ठेवून आपण कुणबी पतपेढी निर्मिती केली तर एक नंबर कल्पना. पवार साहेबांच्या उत्कृष्ट कल्पनेसाठी माझ्याकडून सगळ्यांसाठी चहा. म्हणजे चहाची सोय झाली. खांबे साहेब, अहो मस्करी करत नाही, जे आहे ते अगदी मनापासून बोलतो. हो पवार साहेब, मी सुद्धा मस्करी करत नाही. गुरुजी, आपल्या समाजाचं हिप्सी साध्य करायचं असेल ना तर हे एक नामी संधी आहे असं मला तरी वाटतं. आता सुरुवातीला आपल्यावरती थोडी जोखीम पडेल, सुरुवातीचे काही पैसे आपल्याला काढावे लागतील, पण संस्थेचा कारभार एकदा का सुरळीत सुरू झाला, लोकांच्या आर्थिक गरजा पूर्ण व्हायला लागल्या की संस्थेचा कारभार का कसा लोकांपर्यंत पोहोचून जाईल. तो बाबासाहेब, संकल्पना खूप चांगली आहे पण विषय आर्थिकतेचा आहे. आपल्याला सगळ्यांना जमेल का? गुरुजी, इथे एक एक पैसा कुठे खर्च होतो ना तो कळत नाही. आपण संघटनेचा बोलबाला होणार असेल, लोकांचं भलं होणार असेल तर उडी मारायला काय हरकत आहे? किनारा लागला तर यशस्वी झाला असं समजू. आणि गुरुजी, तुम्हीच म्हणता ना यज्ञ तोची जाणावा असं काय ते म्हणता तुम्ही. हो, मी नाही हो, आपले तुकाराम महाराज म्हणतात यज्ञ तोची देव जाणा. म्हणजे काय तर प्रयत्नात देव शोधावा. आपण जर सगळेच तयार असू तर करू मग पतपेढीच्या कामात सुरुवात. काय? हो 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 पवार साहेब, आपलं सगळं कौशल्य पणास लावा. जे जे सहकारी तुमच्या मदतीला हवे असतील त्यांची मदत घ्या. पवार साहेब,
तुमच्या दूरदृष्टी नेतृत्वाखाली या पतपेढीच्या निर्मितीची जबाबदारी आजपासून आम्ही आपल्या खांद्यावर सोपवत आहोत. धन्यवाद. आणि बघता नारायण पवार यांच्या अध्यक्षतेखाली किल्लोरी कुणबी क्रेडिट सोसायटीची निर्मिती 1922 साली तडक्यात झाली. कुणब्यांचा नारा आज म्हणतात दणाणून गेला या गाण्याप्रमाणे. जरी संकट आली जातो नाही मागे सरणार, जरी संकट आली जातो नाही मागे सरणार. हा नारा गुणग्यांचा आम्ही बुलंद करणार, हा नारा गुणग्यांचा आम्ही बुलंद करणार. तुकोबा शिवबा फुले आंबेडकर विचार पेरणार, तुकोबा शिवबा फुले आंबेडकर विचार पेरणार. हा नारा कुणब्यांचा आम्ही बुलंद करणार, हा नारा कुणब्यांचा आम्ही बुलंद करणार. मंडळी आहात ना माझ्यासोबत? मग एकदा आपला नारा उंचावू दे. जय कुणबी. अजून एकदा जय कुणबी. हा नारा कुणब्यांचा आम्ही बुलंद करणार, 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 हा नारा
काही दिवसात कुणब्यांचं कुणबी उदय नावाचं भूमिपुत्र सुद्धा धडक्यात आलं. राजा राजा हा 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 बोल 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 काय झालं? काय रे, तुझी हिंमत कशी झाली हे संविधान माझ्या देवघरात ठेवण्याची? अरे अच्छा, हे संविधान आपल्या देवघरात आहे. अरे कित्येक दिवस झाले मी शोधतोय त्याला. राजा हा. मस्करी नाही करत आहे मी. आता मी कुठे मस्करी करतोय? हे बघ, तुझं हे सगळं समाज प्रबोध आहे ना, ते त्या घराच्या बाहेर आणि मला एक सांग, संविधान निर्मितीच्या वेळेला 296 सदस्य तिथे उपस्थित होते, बरोबर? मग एकट्या बाबासाहेबांचं होतो का? सांगशील मला असं नेमकं केलंय काय बाबासाहेबांनी आपल्या सगळ्यांसाठी? अगं राणी, एवढ्या सगळ्या समस्त लोकांसमोर तू तुझ्या मनातला होकार किंवा नकार बिनधास्तपणे बोलू शकतेस ना? मला वाटतं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हाच अंगीकार बाबासाहेबांच्या ह्याच संविधानात तुला सुद्धा दिलाय. काय म्हणतोस? अगं राणी, अशा कित्येक कल्पना, कित्येक संकल्पना आहेत ज्या बाबासाहेबांच्या कल्पक बुद्धिमत्तेतून उतरलेल्या आहेत. अगं आजची आपली रिझर्व्ह बँकेची संकल्पना घे. मोठमोठ्या धरणापासून तो भाग पाण्यातून आणि कालव्यामार्फत शेती जपणीखाली आल्याची संकल्पना घे. आजही प्रेग्नन्सी मध्ये आमच्या महिला वर्गाला 6-6 महिन्याची बिनपगारी सुट्टी मिळते ना, ती ह्याच बाबासाहेबांच्या संविधानाची कमाल आहे. आणि राहिला प्रश्न तुझ्या मनातला ह्या संविधान निर्मितीचा, अगदी बरोबर आहे. सुरुवातीला 296 पैकी 207 सदस्य त्या ठिकाणी उपस्थित होते. पण त्या सभेमध्ये बाबासाहेबांनी केलेलं अत्यंत उद्बोधक भाषण करून बाबासाहेबांना घटना मसुदीचे अध्यक्ष करण्यात आले. बाबासाहेबांना त्या सोबतच 7 अधिकारी देण्यात आले. आमचे सगळे लोक बोलतात बाबासाहेबांनी 41 संविधान दिलंय, बाबासाहेबांना 7 सदस्य त्या ठिकाणी दिले होते, पण ह्यातल्या किती लोकांनी बाबासाहेबांना मदत केली हा मात्र घेण्याचा मुद्दा आहे. आणि यातल्या एकाही माणसानं बाबासाहेबांना मसुदा लिहिण्यासाठी मदत केली नाही. काही जण परदेशी वारी करण्यात मग्न झाले, काही जणांचं निधन झालं, काही जण स्वतःचे पक्ष उभे करण्यात मग्न झाले. बाबासाहेबांनी 18 तास अभ्यास करा. अमेरिका, इंग्लंड यांसारख्या मोठमोठ्या देशांच्या संघटना आणि त्यांच्या संविधान वाचून काढले. आणि कुणी कुणाला कसं अभिवादन करावं याचा सर्वोत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांनी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंना आपलं गुरु म्हणलं. महात्मा फुलेंनी आयुष्यभर राजा शिवछत्रपती कसा सर्वश्रेष्ठ राजा आहे हे तुम्हाला मला समजावून सांगलं. माझ्या गुरुनं ज्याला आपलं गुरु मानलं त्या छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी शिवरायाने जिंकलेल्या 395 किल्ल्यांना डोळ्यासमोर देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर 395 कलमांचं संविधान भारतात समर्पित केलंय. पण बाबासाहेबांनी हे सगळं सगळ्यांसाठी केलं. त्यांनी आपल्यासाठी, आपल्या कुणबी समाजासाठी नक्की काय केलं? अच्छा, हा प्रश्न आहेच की हातात. आणि संविधानाची कमालच नाही रे. या ठिकाणी आमचे कुणबी समाजाचे मोठमोठे नेतेगण आलेले आहेत. मी त्यांना ही गोष्ट विचारून बघतो बरं. पण काही वर्षांपूर्वी भिल्ल समाजाचा आमचा एक नेता राजेंद्र भरूड या महाराष्ट्राचे तहसील कलेक्टर झाले. ही या संविधानाची असली सगळ्यात मोठी किल्ली आहे. आणि म्हणूनच अशातल्या ठाकर जमातीवर टाकूया ह्या गाण्यातून प्रकाश. आणि त्यानंतर बघूया बाबासाहेबांनी कुणब्यांसाठी आणि ओबीसीसाठी काय केलं.
पंखात नांदतो या संसार आम्ही ठाकर या नावाची पाकर आम्ही ठाकर या नावाची काय बाबासाहेबांनी आपल्या कुणबी समाजासाठी नक्की केलंय काय? खरं तर मी अगदी ह्याच ठिकाणी शोधतोय, पण आमचे बावकर सर पण मला भेटले नाहीत, आमचे राम शिवगोन साहेब पण मला भेटले नाहीत, आमचे शांतम आगरे साहेब पण मला भेटले नाहीत. तेव्हा माझाच गोंधळ झालाय की तुझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर मी काय बरं देऊ. पण तुला द्यायचं तर नक्की आहे. निश्चितच मी प्रयत्न करतो आणि तुझ्या प्रयत्नाला उत्तर देण्यासाठी माझ्या मदतीला मात्र धावून आलाय कुणबी समाजाचं कुणबी भूमिपुत्र. बरं, कुणबी भूमिपुत्राची काही कात्रणं वाजत असताना कळलं की कोकणात जेव्हा कुळांचा प्रश्न ऐरणीवर आला आणि जेव्हा तुमच्या आमच्या सगळ्यांवर सवर्ण समाजाचे लोक अत्याचार करत होते, त्यावेळेस कुणबी समाजाचे नेते रघुनाथ खांबे आणि त्यांचं शिष्टमंडळ बाबासाहेबांना भेटण्यासाठी मुंबईतल्या त्यांच्या निवासस्थानी आलं. आणि काय झालं ते प्रत्यक्षच बघूया. बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं म्हणणाऱ्यांसाठी ही गोष्ट आहे. बाबासाहेब, हो, आपणास भेटण्यासाठी कुणबी समाज जनजाती संघाचं शिष्टमंडळ बाहेर आले बघा. त्यांना बाहेर का ताटकळत ठेवलं? आतमध्ये बोल. हो, आणतो या.
नमस्कार. 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 बसा. नाही अरे नाही बसा. नाही 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 बरं असू द्या. बरं काय काम काढलं? नमस्कार. नमस्कार. कुणबी समाजोन्नती संघ मुंबई या आमची समस्त कुणब्यांची सामाजिक संस्था. आम्ही आमच्या परीने आमचे प्रश्न सोडवण्याचा आणि समाजात जनजागृती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. बरं. पण काही प्रश्न असे असतात की आपल्यासारखे नाही आणि खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांसाठी काम करणाऱ्या व्यक्तिमत्वांकडून सुटू शकतात अशी आम्हाला खात्री वाटते. नाही हो, असं काही नाही. मी कोणी मोठा न्यायी किंवा हुशार वगैरे असं काहीच नाही. मी ज्या परिस्थितीत माझं शिक्षण पूर्ण केलं, ज्या परिस्थितीत मी माझी वाटचाल केली, ती परिस्थितीच नेहमी मला माझ्या सामाजिक जाणीवेची आणि कर्तव्यपूर्ततेची जाणीव करून देत असते. इतकंच. बरं काय काम करतं माझे तुमच्याकडे? बाबासाहेब, आपल्याला ठाऊकच आहे कोकणात कुळांचा आणि वेठबिगारीचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणावर आहे. हो. आम्हा कुणब्यांचं अख्खं आयुष्य या खोतांची हाजी करण्यात जातं. आम्ही कोणा म्हणून त्यांच्या जमिनी कसतो. शेतात काही पिको न पिको, पण शेतसारा म्हणून त्यांना खंड हा द्यावाच लागतो. बरं. हो, त्याची साधी पावती सुद्धा ही खोत मंडळी आमच्या लोकांना देत नाही. ज्याला खंड भरणं शक्य होत नाही तिथे ही खोत मंडळी त्यांच्या घरी जाते आणि दिसे नसेल तर सगळं सामान सोडून घेऊन जातात. एवढंच नाही हो, ज्या ठिकाणी खोत मराठा आहे तिथं तर खुराड्याचा कोंबड्या सुद्धा पळवल्या जातात. बाबासाहेब, आमच्या लोकांना यांच्या शेतामध्ये 12-12 तास काम करावं लागतं, अगदी एखाद्या गुलामासारखं. बरं. त्याचा मोबदला आमच्या लोकांना काय मिळतो? तर एक वेळचा चहा, तो सुद्धा दुरून ढकलून दिलेला. कप सुद्धा वेगळेच पडवे ठेवलेले. बाबासाहेब, असं हे 18 दारिद्र्य असताना सुद्धा या सरकारने आमच्या समाजाला मध्यम गटात आणून सोडले. बाबासाहेब, समस्त समाजाच्या वतीने मी आपणास विनंती करतो, कृपया मध्यम गटातून आम्हाला बाहेर करत इतर मागासवर्गीय समाजाच्या प्रवाहात आणून सोडा. बाबासाहेब, आम्हाला आमच्या समाजाला ताट पाण्याने जगायला शिकवायचं. त्यांना या खोतांच्या जुलूमशाहीतून आम्हाला बाजूला करायचंय. पण त्यासाठी सक्षम असा पर्याय आमच्याकडे नाही. त्या कामी तुम्ही आम्हाला मदत करा. आम्ही कायमस्वरूपी तुमच्या पाठी ठामपणे उभे राहू. बघा, आपण गुलामगिरीचं जगणं जगत आहोत याची जाणीव आपणास झालेली आहे. माझ्या दृष्टीने हीच मोठी क्रांतिकारी घटना आहे. आपले समाज नेते माही गुरुजी यांनी सुद्धा या विषयावरती आवाज उठवला होता, परंतु दुर्दैवानं ते बिल मात्र संसदेत फेटाळलं. पण मी आपणास इथे शब्द देतो, तुम्ही जर कुळ कायद्याच्या प्रश्नावरती आवाज उठवणार असाल तर मी माझ्या शेतकरी मजदूर पक्षाद्वारे आपल्या वेठबिगारीचं आणि कुळ कायद्याचं आंदोलन आक्रमक करतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा विषय गंभीर आहे तितकाच तो जिव्हाळ्याचा सुद्धा आहे. वर्षानुवर्ष आपल्या परंपरेच्या आणि सेवेच्या नावाखाली आपली ही होणारी पिळवणूक हे मुजूर खोत मंडळी बंद करून देणार आहे. उलट भावनेचं वातावरण निर्माण करून तुमच्या समोर तुमचीच माणसं उभी करतील. पण तुम्ही घाबरून जाऊ नका. तुम्ही नेटाने आंदोलन करा. एकदा जात आपल्या बाजूने आली तर आपल्या हजारो पिढ्यांची, हजारो वर्षापूर्वीची गुलामगिरी नष्ट होईल आणि आपल्या हजारो पिढ्या आयुष्यभर आपणास धन्यवाद देतील. बाबासाहेब, तुम्ही खूप मोठ्या मनाचे आहात. मला वाटतं आम्ही तुम्हाला ओळखण्यात कमी पडलोय. पण बाबासाहेब, आता यापुढे आम्ही तुमच्या नेतृत्वाखाली लढू आणि जिंकूनही दाखवू. बाबासाहेब, होय बाबासाहेब. बाबासाहेब, आपण आपला बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल मी संस्थेच्या वतीने आपले आभार मानतो. येतो आम्ही बाबासाहेब. धन्यवाद. चला. तुला
फुलेंच्या शाळेत शिकणारी मुक्ता साहेब नावाची 4थीतली मुलगी इंग्लंडच्या राणीला हे राणे आमचा धर्मग्रंथ कोणता हे विचारण्याचा साहस पत्राद्वारे करते. तर आजची मात्र आमची सुशिक्षित म्हणणारी पिढी, सुसंस्कृत म्हणणारी पिढी मात्र असामर्थ्यांच्या पायची सामर्थ्याच्या टीका मागत करते. खरं आहे तुझं. पण राजा, तू जे आरक्षण म्हणत असतोस, मला सांगशील म्हणजे आम्हा सगळ्यांनाच की आरक्षणाचा फायदा आजपर्यंत कोणी घेतला असेल? आमच्याकडे लोकांनी फायदा या प्रश्नाचा मी कधीच विचार केला नव्हता. बरेच लोक आजकाल बोलतात आरक्षण म्हणून तुम्ही ओरडता, आरक्षणाचा फायदा कोणी घेतला सांग बघू. अगर आणि आपला छोटा भाऊ माहिती आहे ना, ज्याने हे सगळं डिझाईन केलंय, त्या योगेश कबेने 10वी नंतर ओबीसी आरक्षणाचा फायदा घेत फाउंडेशन आर्ट्स करत 84,000चा कोर्स 6,000 केला आहे. तुमच्या मागे लिहिणार आहे तो ढोलकीवाला होता ना, तो IT इंजिनियर आहे. त्याने सुद्धा ह्याच आरक्षणाचा फायदा करत 600 रुपयात आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर त्याचा भाऊ त्यानं सुद्धा तसंच शिक्षण पूर्ण केलं आहे. आपली बहीण सान्वी मोरे दुसऱ्या साहेबांच्या पोलीस अकॅडमीसाठी आली आणि तिथून त्याने मार्गदर्शन घेतलं. आज ती RTO ऑफिसर झाली आहे. आरक्षणाचा फायदा घेत आमच्यातच अविनाश आगरे IT इंजिनियर झालाय. आरक्षणाचा फायदा घेत आमचे डॉक्टर मंगेश सानप, सागर सानप डॉक्टर झाले. आरक्षणाचा फायदा घेत अगदी 74व्या वर्षी दुसार साहेब डॉक्टरेट पदवी मिळून पास झाले. खरंच खूप छान आहे ही गोष्ट. राजा, आता मी ही एक गोष्ट ठरवली आहे. काय ग? की जेव्हा मला माझ्या कामातून वेळ मिळेल ना, तेव्हा म्हणजे रोजच मी या संविधानाचं एक कलम नक्की वाचत जाईल. काय सांगते राणी, तुम्ही ते कुठले 16 गुरुवार महालक्ष्मी व्रत जरूर करा. विशेषतः माझा महिला वर्गाला आरक्षण, महिला वर्गाने जरूर ते उपवास करावेत. परंतु शेवटच्या गुरुवारी जे तुम्ही काही वाण देता ना, त्या वाणाच्या ठिकाणी ह्याच संविधानातली छोटे कलमांची पुस्तिका वाचत ना, तर बराच फरक पडू शकतो. खूप छान कल्पना आहे तुझी. यावेळेला मी नक्कीच ती अंमलात आणण्याचा प्रयत्न. अरे वा राणे, बरेच लोक म्हणतात हे कुणबी युवाले फक्त प्रबोधन करतात, समाजसेवा करतात. मित्रांनो, आम्ही समाजसेवा कधीच करत नाही. समाजसेवा करणं म्हणजे एखाद्या भिकाराला भीक देणं, पण समाज प्रबोधन करणं म्हणजे भिकारावर भीक मागण्याची पाळी घेऊ नये ह्यासाठी प्रबोधन करणं. काय होतेस राणे, तुला एक गोष्ट महत्वाचं सांगतो. कुणबी समाजाचा उद्धार आणि उत्कर्ष असा सुरू होता. 1935 साली CP टँका माळी गुरुजींच्या नेतृत्वाखाली ही भली मोठी सुरवांची अधिवेशनाची तयारी झाली होती. लाखोनी लोक त्या अधिवेशनात आले होते. आणि त्यानंतर माळी गुरुजींना कळून चुकलं होतं, नवागड रोडवर आपली जी जागा आहे ती जागा कुणबी समाजासाठी अपुरी पडते आहे. आणि इथे शोध लागला आमच्या एका दानशूर नेतृत्वाचा, अर्थातच माळी गुरुजींचा, अर्थातच वाघे साहेबांचा. नमस्कार. साहेब, आम्ही सगळेजण कुणबी समाज उन्नती संघ मुंबई या संघटनेकडून आलो. तुमचं नाव आणि कीर्ती ऐकून मोठ्या आशेने आपल्याकडे आलो आहोत. तुम्ही सर्वजण आपल्या समाजासाठी खूप चांगले काम करत आहात. तुमचं हे काम पाहून खरंच मला खूप आनंद झाला. समाजासाठी अविरत मेहनत करणारी फार कमी मंडळी असतात. हे पहा, मी एक स्पष्ट वक्ता आहे. जे आहे त्या सरळ तोंडावर बोलून मोकळा होतो. त्यामुळे आमच्या या सामाजिक कार्यासाठी माझ्याकडून काही मदत लागत असेल तर बिनघोरपणे बोला. सर, कुणबी समाज निर्मिती, कुणबी बँक निर्मिती, ते कुणबी उदय त्रैमासिक या अंकाची निर्मिती, यातून जनजागृती होत आहे. पण एक सगळं खर्चिक आहे. एक खर्चिक असल्यामुळे ती जागा खूप अपुरी वाटते. त्यामुळे आता माळी गुरुजींचं घर आम्ही कार्यालय म्हणून वापरत होतो, पण यासाठी जागा आम्हाला खूप अपुरी पडते. त्यासाठी आम्ही जागा शोधत होतो. मंडळी,
अहो, समाजाप्रती असणारी तुमची तळमळ मला कळते आहे. आपल्या समाजाचं स्वतःचं स्वतंत्र कार्यालय असणं अहो ही अभिमानाचीच गोष्ट आहे. पण मंडळी, ह्या सर्व बाबी थोड्या खर्चिक आहेत. हे पहा, मी सामाजिक प्रवाहात तसा फारसा नसतो, पण मला माझ्या जातीचा मात्र अभिमान आहे. त्यामुळे तुमच्या ह्या कार्याकडे पाहून मी आपल्या संस्थेसाठी 5,000चा धनादेश देत आहे. साहेब, धन्यवाद साहेब. साहेब, आम्ही ठरलो साधी भोळी माणसं. आमच्या सहकाऱ्यांकडून तुमच्याबद्दल खूप काही ऐकलं. आपण दानशूर आहात आणि हे आपण पहिल्या भेटीत सिद्ध करून दाखवलं तेही. आपला स्वतःचा टॅक्सीचा व्यवसाय, आपण शिकलेले आहात. सरकार दरबारी आपली उडबस असते. आमच्या कार्यालयाच्या जागेसाठी काही करता आलं असतं तर बरं झालं असतं. साहेब, एखादा जमिनीचा तुकडा मिळाला असताना तर त्यावर कसं तरी करून कार्यालय बनवता आलं असतं. होय सर. जमिनीचा तुकडा, बर. चला, असं समजा तुमचा जमिनीचा मार्ग मोकळा झाला. हो, पण मला सांगा, यापुढे तुमचं प्लॅनिंग कसं असणार आहे? नाही म्हणजे आपल्याला जर स्वतःचं कार्यालय बांधायचं झालं तर 1,00,000-2 लाखाचा तरी खर्च येणारच ना. साहेब, नाही म्हटलं तरी आमच्या समाजाची मुंबईत लाखभर तरी लोकसंख्या असेल. प्रत्येकाने 1-1 रुपया जरी काढला तरी ही रक्कम अगदी सहजपणे तयार होईल बघा. हरकत नाही साहेब, जर तुम्ही मदत केली तर तिथे एक मोठी इमारत बांधू आणि आपल्यासारखे दानशूर माणसं आहेत त्यांच्या बळावर इमारत उभं राहणं कठीण जाणार नाही. साहेब, पुढच्या हजारो पिढ्या वाघेशेठ म्हणून आपलं नाव काढणार नाही, तर या समाजाला मुक्त हस्ते आर्थिक उधळण करणारे दानशूर नेते वाघेशेठ म्हणून आपलं नाव हजारो पिढ्या आदराने घेतील. अहो, हरकत नाही. मुंबईत काही ठिकाणी माझी जागा आहे. इथून जवळच एल्फिन्स्टन रोड स्टेशन पासून काहीच अंतरावरती माझी एक जागा आहे. हा, त्या जागेचं काम काही कारणास्तव थांबलं आहे, पण मी ते काम लवकरात लवकर पूर्ण करून घेतो आणि ती जागा आपल्या कार्यासाठी देतो. मग त्या ठिकाणी तुम्ही आणि मी असं आपण सर्वजण मिळून एक सुंदर अशी इमारत बांधतो. धन्यवाद साहेब. फार खर्च येतो आम्ही. या, नमस्कार. राजा, अजून तुला माहिती का राणी? आणि वाघे साहेबांनी परमची जागा कुणबी समाजासाठी देऊन टाकली. किती भारी गोष्ट आहे रे आपल्या संघाची. मग काय? आणि खरं तर हा सगळा इतिहास आपल्या या समाज बांधवांना खरं कळलाच पाहिजे. मंडळी, राजादा, गोष्ट नाही. ए राजादा, राजादा, काय रे, काय झालं? हे बघ, तुला बोललो होतं ना, आज दोघे पण घरी भेटणार. हो, अरे चांगली गोष्ट आहे आजची. बोला, काय झालं? काय भाऊजी, कसली गडबड? इकडे झालं. हा? तुम्ही आणि चक्क आमच्या घरी? हो. काहीतरी विशेष असणार नक्की. हो, दही अंडी आली नाही का? हा? अरे हो, दहीहंडी ना, मी तर विसरूनच गेले होते. काय वहिनी, 6 वर्षांना आम्ही ना 9 दहीहंडी लावणार. हो, तशी तयारी झाली आमची. अरे वा. मग 9 घराची दहीहंडी? हो हो. अरे वा. मी काय म्हणतो, हा, वहिनी, तुमचं मल्हारा बघा ना, एकदम टॉप ठरव दहीहंडी फोडायला. अरे वा. काय टोपी दिल्याचे माहिती आहे, टकाटक. आणि तुम्हाला सांगतो, ते मीडियावाले पण येणार तिकडे. एका दिवसात आपला मल्हार फेमस. अरे वा, खरंच. जय श्री कृष्ण. हो वहिनी, आपण मराठी माणसं, आपण आपल्या परंपरा जपल्या पाहिजे की. अगदी बरोबर. हो हो. मग आबानो, आलात आहात तर 11 रुपयाची वर्गणी घ्या आणि निघा. तुमच्या कामासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा. वहिनी, अरे काय काय, 11 रुपये काय? म्हणजे मग? भाऊजी, तुम्ही लिहा, 501 रुपये लिहा. वा वा वहिनी, तुम्ही लय ग्रेट आहात. असे का? मी तुम्हाला 5,000 लिहा. पैसे तर मीच देणार आहे. हो. मित्रांनो, या 9 घराच्या हंड्यामधून आपणच आपल्या लोकांची चाललेली जीवघेणी स्पर्धा थांबूया आता. मित्रांनो, अरे लाखाच्या हंड्यामधून राजकारणाने आपले पक्ष मोठे केले, त्या मात्र जीव मात्र आमच्या सर्वसामान्य लोकांचा दातोर गेलाय. अरे श्रीकृष्णांना दही बोलत घरात चोरलं, आपण का मात्र एवढ्या मोठमोठ्या दह्यांड्या मागतो? मजाच बघायची असेल ना तर
तर त्यांच्या घरच्यांना जाऊन विचारा. ज्यांच्या घरचा एखादा मुलगा त्या 9व्या थरावरून खाली पडून जाई पण झालाय. मित्रांनो, मजाच झाला तर त्याला विचारा ज्याच्या घरचा एकुलता एक मुलगा त्या 9व्या थरावरून खाली पडून कायमचा मृत्युमुखी पडलाय. बघ सांगत होतो ना, हा दादा घरी असताना काय चावणारच. जेव्हा माणसांकडे आपल्या प्रश्नांची उत्तर नसतात ना, तेव्हा तो रूढी परंपरेची वस्त्र लपटतो. बरं, तुम्ही सुद्धा त्यातलेच. पण मित्रांनो, आम्ही सुद्धा या वर्षीपासून नवी दहीहंडी लावली. बरं, मुलुंडला आम्ही आमची नवी दहीहंडी आवश्यक सुरू केली आहे. चक्क 6 माळ्यांची असतात. पण तिथे मात्र तुमच्यासारखे हे असे गोविंद नसतात. बरं, त्या प्रत्येक थरातून मोठमोठे विद्यार्थी, म्हणजे ते डॉक्टर असतील, वकील असतील, इंजिनियर असतील, IPS अधिकारी असतील, अगदी चांगल्या पद्धतीचे पोलीस सुद्धा असतील अशी आम्हाला शक्यता आहे. तुला बोललो ना, हा आपला तत्वज्ञान शिकवणार. मी जातो, तू बघ काय ते. अरे वा, हो मी तू कुठे चाललायस आणि तू कुठे थांबतोस? दादा, हे नेमकं तुम्ही काय करणार? बघ, काही वर्षांपूर्वी हे लोक आजकाल आम्हाला म्हणतात ना, हे फक्त जातीचं तत्वज्ञान शिकवतात, जातीचं तत्वज्ञान शिकवतात. जातीनं मुसलमान असून सुद्धा मातीचा आणि मराठी मनाचा गंध असलेल्या डॉक्टर अंतुले साहेबांनी आम्हाला म्हणजे कुणबी समाजाला एक जागा मुलुंडला दिली होती. आणि त्याच मुलुंडच्या जागेवर आज 6 मजली भव्य दिव्य असं वसतिगृह उभं झालेलं आहे. आणि त्याचाच उद्घाटन सोहळा आज होतो आहे. आमच्यासाठी हीच खरी ध्येय. बरं दादा, माझं एक काम करशील काय? बोल ना मित्रा. माझा ना चुलत भाऊ आहे, पण तो गावी असतो रे. शिक्षणाची प्रचंड आवड, खूप हुशार आणि मेहनती आहे. पण काय ना, गावी शिक्षणाची सोय नाही आणि मुंबईला राहायचा ठिकाणा नाही. त्याचा मुंबईला कुठे राहायला होत असेल तर बघ ना. अरे उपकारची तुझे रे. अरे उपकाराची भाषा कशी? आपण नेहमीच सांगतो, काम जरी जातीचं असलं तरी काम मात्र खऱ्या अर्थानं समतेचं आहे. आम्ही सगळ्यांना सामावून घेणारी मंडळी आहोत. नक्की तुझ्या भावाचं काम आहे मित्रा, आणि आपण नक्की करू. कळलं दादा? आता या संस्थेमध्ये ना मी पण काम करणे. काय सांगतो? नक्की नक्की येतो आणि सगळ्यांना सांगतो. अरे वा, बघितलं सर, आपल्याला हजारो माणसंच नको, संघटनेत तर नकोच नको. आम्हाला एकच माणूस असावा जो हजारांचं काम करेल. आणि म्हणून इथे जी मंडळी आहेत ना, ही हजारोंची काम करणारी मंडळी आहे. या सगळ्यांसाठी एका जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. ए राजा, पण तरीही मला मात्र दहीहंडी बघायची. झालं म्हणजे ते मन बरोबर आहे. गाढवा समोर वाचली गीता. तुला काय म्हणायचंय? चला जरा दहीहंडीचा आनंद घेऊया, नाहीतर मला खा खायला नको.
असाच असतो क्षण जेव्हा 8व्या 9व्या थरावरून मृत्यू पडतो आणि माणसाचा जीव जातो. आणि म्हणूनच सण तर साजरे करूयात, पण सणांबरोबर सणांचं पावित्र्यही तुम्हा आम्हाला जपता आलं पाहिजे. यासाठी केलेला हा सगळ्यात मोठा खटाटो. चला तर जाऊया पुढच्या महत्वाच्या कार्यक्रमाकडे. धन्यवाद. मंडळी, आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे जात आहोत. अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सर यांचं आगमन होत आहे. आणि म्हणूनच काही गाणी आपण या ठिकाणी थांबवून या कार्यक्रमाच्या शेवटाकडे जातो आहोत. अत्यंत महत्वाचा कार्यक्रम आहे आणि आपण सगळ्यांनी भर उन्हात या ठिकाणी बसून आमच्या ह्या कलाकृतीला दाद दिली. तुमचं आमचं सगळ्यांचं आपलेपणाचं, विश्वासाचं, आपुलकीचं नातं असंच वृद्धिंगत केलं. एकदा आपण सगळ्यांनी एकमेकांसाठी जोरदार टाळ्या वाजवूया. नमस्कार. या सगळ्या म्युझिशियनसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवू. शेवटचं गाणं येतो. त्यानंतर या कार्यक्रमाचे दिग्दर्शक सुभाषजी गोतावकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवू. आमच्या सगळ्या गायक मंडळांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. आणि मंडळी, या कार्यक्रमाचा शेवटाच्या गाण्याकडे मी यानंतर वळतो आहे. 6 जून 1674. 13व्या शतकापासून महाराष्ट्र देशाला लागलेलं गुलामगिरीचं संकट खऱ्या अर्थानं टळलं होतं आणि रयत स्वराज्याची तेजस्वी किरण राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं या महाराष्ट्रावर घडत होती. रायगड गजबजून गेला होता. सगळीकडे मोठमोठ्या सरदारांची रेडचेस होती. आणि अशाच काळात तो सोनी याचा दिन होता. तुमचा आमचा राजा छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर आरूढ होऊ लागले. या मातीला खऱ्या अर्थानं चालणार राजा लाभला आणि याच राजाच्या राज्याभिषेक सोहळ्याचा या कार्यक्रमाचा शेवट करत आहोत. जी काही चूक झाली असेल आपण सगळ्यांना माफ करूया. धन्यवाद. स्वधर्म आपुला जरी काळ कठीण जाहला तरी हाची मनुष्यला भला देखे. स्वराज्य तोरण स्वराज्य तोरण मराठी पाऊल पडते पुढे. मराठी
आळवटीया वज्राचे वारस हो अभिमन्यूचे वारस हो अभिमन्यूचे उदाईचे तेज प्रवाहे नसातुनी सळसळे मराठी पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे कुलवाडी भूषण बहुजन प्रतिपादक रयत स्वराज्य संस्थापक शतकाचे छत्रपती शिवाजी शुभ घडीला शुभ कोमलची सजनी सारी शरणवंती शुभ घडीला जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी दश दिशाना घुमतवानी घुमतवानी शुभ घडीला शुभ कोमलची सजनी सारी शरणवंती शुभ घडीला जय सारे तुम बहुरे सह्याद्रीचे गडे सह्याद्रीचे गडे कुणबी कलामंच प्रस्तुत आम्ही कुणब्यांची पात्र मनोरंजनातून समाज प्रबोधन. मंडळी, इथवरचा हा प्रवास इथेच थांबवतो आहोत. काही गाणी वेळेअभावी आम्हाला रद्द करावी लागली असली ते आपण जा खुल्या मनानं आम्हाला सांभाळून द्या, उमजून द्या. हीच आमची सबंध कुणब्यांच्या चरणी प्रार्थना. चुकवून द्यावी गेली. पुन्हा शिबेडी तोपर्यंत जय कुणबे. धन्यवाद. थँक्यू. तर मित्रांनो, कुणब्यांची पात्र कुणबी कलामंच आपल्या समाजातील हे अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने कार्यक्रम सादर करणारे कलाकार यांचा हा तुम्हा आम्हा सर्वांना हृदयाला भेटणारा असा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी अत्यंत चांगल्या तऱ्हेने शांततेने ऐकला पाहला. मित्रांनो, ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहतोय, प्रचंड संख्येने कुणबी समाज बांधव भगिनी ज्या कार्यक्रमासाठी आम्ही या ठिकाणी तळ कोकणातून महाराष्ट्रातून वेगवेगळ्या भागातून आज या ठिकाणी जमलेलो आहोत.
कुणबी हा जगाचा पोशिंदा, जमिनीतून सोनं पिकवणारा आणि सर्वांना पोचणारा असा कुणबी या कुणब्यांची ही मातृसंस्था कुणबी समाजोन्नती संघ या मातृसंस्थेच्या वामन मुठी मनोबाजाने जरी कप्ताला याचा घात केला असणार तरी तुमच्या आमच्या